गुरु शिष्य संवाद दशक पहिला समास नववा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम आता स्तौ हा परमार्थ चो साधकांचा निस्वार्थ नातरी समर्थामध्ये समर्थ योग आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम काजाचे चुकले वर्म सत्समागमाकडे राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री नजीत महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज की जय. आता स्तौवा परमार्थ जो साधकांचा निस्वार्थ नातरी समर्थामध्ये समर्थ योग आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम काजाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. रामदास महाराज यांना दशक पहिला समास नववा मध्ये काय सांगायचं आहे. आता तो हा परमार्थ. तर परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ म्हणजे परम अर्थ, गुप्त अर्थ, धन. परमार्थ म्हणजे गुप्त धन. ते काय आहे आणि त्याचं स्तवन चाललेलं आहे. स्तवन म्हणजे काय? काय हा विषय आहे, परमार्थ हा विषय काय आहे. त्याबरोबर विषयाचं ज्ञान नसेल तर कसं काय होईल. म्हणून विषयाचं ज्ञान आहे. परमार्थ विषय काय आहे म्हणून सांगितलं. आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निस्वार्थ. काय परमार्थ म्हणजे? परम म्हणजे गुप्त धन. तो काय आहे? गुप्तधन म्हणजे काय? तो साधकांचा निस्वार्थ म्हटलेला आहे. म्हणजे आपण स्वार्थ समजतो तो स्वार्थ नाही. तो कोणासाठी आहे? देहासाठी, जीवात्म्यासाठी आहे. त्याच्यानं जीव वाढतो की नाही? जे आपण स्वार्थ म्हणतो देहबुद्धीचा स्वार्थ, त्याच्याने आपला जीवपणा वाढतो. मग हा कुठला? परमार्थ, परमार्थ, गुप्त अर्थ, गुप्त धन. त्याच्याबद्दल स्तवन आहे. आणि ते केल्याने त्याची स्तवन म्हणजे काय आहे? जाणल्याने, विषय जाणल्याने काय होतो? साधकांचा निस्वार्थ होतो. निस्वार्थ म्हणजे स्वतःचा स्वार्थ. स्वार्थ कळलं ना साधकाला, कळलं ना चांगलं काय वाईट काय. चांगलं निवडेल की वाईट निवडेल तो? कारण जीवाला सुख पाहिजे. जीवाला सुख पाहिजे. जीव स्वार्थी आहे. जीव स्वार्थी आहे. पण स्वार्थ कशात आहे ते त्याला कळत. देहबुद्धीत स्वार्थ आहे का आत्मबुद्धीत स्वार्थ आहे हे त्याला कळत नाही. म्हणून त्याला काय म्हटलं? बद्ध. काही माहित नाही त्याला. ज्याला स्वार्थ म्हणतो तो स्वार्थ नाहीच आहे. तो देहाच्या दृष्टीने. आपण काय म्हणतो ना, काय कंजूसी करून ना पैसे जमा करतो, इस्टेट जमा करतो. पहिलं स्वतःसाठी. कारण जीव स्वार्थी आहे. पहिलं स्वतःचं बघणार तो, नंतर मग आपल्याचं बघणार. हे करताना तो मरेपर्यंत तेच करतो. शेवटी काय होतं? त्याचा उपयोग काही होत नाही.
मरेपर्यंत त्याची समाधान नाही, शांती नाही, आनंद नाही. ती वासना त्याची पूर्ण होत नाही, म्हणून तो जन्म घेतो. तर जन्म घेणं चांगलं की वाईट? तर नवविद्या भक्तीमध्ये सांगितलेलं आहे, श्रवण भक्ती. श्रवण भक्तीमध्ये सांगितलेलं आहे जन्म घेणं चांगलं की वाईट. श्रवणानेच कळतं. काय कळतं? की अध्यात्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, आणि आपण जीवपणे वागतो ते काय. त्याच्यात सारासार म्हटलेला आहे. सार आणि असार. सार काय आहे आणि असार काय? जन्मापासून मरेपर्यंत आपण जे जे काही करतो, भक्ती जरी केली तर कोणासाठी करतो आपण? देहासाठी, म्हणजे जीवासाठी. देहासाठी आणि जीवासाठी जोपर्यंत आपण भक्ती करतो तोपर्यंत बद्ध. हा जीव एवढा अडणी आहे, मेल्यानंतर पण त्याला सुख पाहिजे, म्हणून तो पुण्य कमवतो. पुण्य करायचं म्हणजे पुढच्या जन्मी मला त्याला उपयोग होईल. म्हणजे जीव पण आहे ना तिकडे. जन्म घेणार निश्चित आहे की नाही? कारण तो म्हणतो पुढल्या जन्मी मला उपयोग व्हायला पाहिजे, सुख मिळायला पाहिजे, म्हणून तो पुण्य जमा करतो. म्हणजे जन्म आहे की नाही? म्हणजे जन्माबद्दल त्यांनी काही जाणलंच नाही ना. जाणणं जन्म म्हणजे काय, जन्म घेणं चांगला की वाईट, हे सद्गुरू भेटल्यावर कळत. म्हणून काय सांगतात? आता स्तवा परमार्थ जो साधकांचा निस्सार्थ, ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा सगळ्यात समर्थ. म्हणजे काय म्हणतात ना, उच्च कोटीचा योग आहे. ज्याला परमार्थ कळला त्याला काय म्हणजे उच्च कोटीचा आनंद मिळतो. आहे तरी परम सुगम. तो कसा आहे? सोपा आहे. तो आहे कसा? सोपा आहे. परंतु कशामुळे कळत नाही? का ज्याचे चुकले आहेत परिसर परमसुगम, परिजनासी झाला दुर्गम. कशामुळे? का ज्याचे चुकले वर्म सत्समागमाकडे. हा जीव सत्याचा समागम करत नाही, म्हणून तो का आहे? दुर्गम झालेला आहे. आहे तरी परमसुगम, परिजनासी झाला दुर्गम. सोपा आहे, पण कशामुळे? वर्म कुठे चुकतो? सत्समागम हा जीवाला आवडत नाही. सत्याचा समागम या जीवाला आवडत नाही. का? जीवाला काय झालेला आहे? देहबुद्धीचा संग जडला. देहबुद्धीचा संग जडलेला आहे. त्याच्यामुळे त्याला एवढंच वाटतं की मी देहाशिवाय राहू शकत नाही, मला जन्म घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्याला हेही कळत नाही मी जन्म घेतो, हेही कळत नाही. त्याला वाटतं देव मला जन्माला घालतो. काही तो देवाला मानतच नाही. देव कुठे आहे? म्हणजे बद्ध आहे ना, त्याला काय कळतच नाही ना. जन्मापूर्वी काय होतं माहीत नाही, जन्म कशासाठी घेतो तेही माहीत नाही, जन्माला कोण घालतो हेही माहीत नाही. हे कल्पना लोक सांगतात, वेदशास्त्र पुराण सांगतात, म्हणून जन्माला देव घालतो अशी त्याची कल्पना. ते पण त्याच्यावर किती लोक विश्वास ठेवतात, किती विश्वास ठेवत नाही, हा त्याच्या त्याची कल्पनाप्रमाणे. त्याला हेच कळत नाहीये हे काय, जन्म म्हणजे काय, देह म्हणजे काय, देहाचा वापर कसा करायचा, मनुष्य देह म्हणजे काय, पुढचे जन्म कुठला होणार आहे हेही माहीत नाही त्याला. किती जन्म घेतले हेही माहीत नाही, किती जन्म घेणार आहे तेही माहीत नाही. अज्ञानात जन्म घेतो, अज्ञानात राहतो, अज्ञानात मरतो. जन्मापासून मरेपर्यंत तो दुःख भोगतोच, मेल्यानंतर हे दुःख भोगतो हे त्याला माहीत. म्हणतो मेल्यानंतर काय कोण बघायला गेलाय? अज्ञान. वास्तविक तू मेल्यानंतर पण दुःख भोगतो. अधिदैविक ताप, मेल्यानंतरचा ताप. यम शिक्षा देतो आपल्याला कर्माप्रमाणे.
माहीत नाही. म्हणून कोण बघायला गेलं? कारण तो एवढा अंदाज आलेला असतो. सगळं देवामुळे चालतं. सगळ्यांच्या मध्ये कोण आहे? एकच आहे, ज्याला आत्मा म्हणतो, देव म्हणतो, आत्मदेव म्हणतो. आत्मज्ञानाच्या दृष्टीने आत्मदेव म्हणतात त्याला. त्याच्यामुळे सगळं चालतं. पण त्याला तो ओळखत. सगळं त्याच्यामुळे आहे. श्वास आपण घेतो तर आपण कुठे घेतो हे झोपल्यावर कळतं आपल्याला. मी श्वास घेत नाही, मग श्वास कोण घेतो? तो माझ्याशिवाय आपल्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. चारी खाणी चारी वाणी जो लक्ष चौरे शिवनीमध्ये पंचमहाभूतामध्ये पण तेच आहे. सगळं विश्वंभर मोठलेलं आहे, विश्व व्यापून आहे. सगळ्या जीवांमध्ये, सगळ्या खाणींमध्ये, सगळ्या पदार्थांमध्ये तो एक अणु रेणू चक्रपाणी खूण झाली असे ज्याने म्हटलेलं आहे. सगळ्यामध्ये तोच आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही. पण कशामुळे भ्रम झालेला आहे? देहबुद्धीमुळे. देहावरच प्रेम करतो तो. जन्मापासून मरेपर्यंत या देहाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो एवढा सुखी ठेवतो, एवढा सुखी ठेवतो, त्याला विचार करण्याची वेळच नाही. कुठे कोणाला वेळ आहे देवाकडे जायला? गरज काय देवाकडे जायची? नाही गरज. मग हा विषय त्यासाठी बाद होतो. पण जे जन्मापासून मरेपर्यंत आपण जे काय करतो देहासाठी करतो, जीवासाठी करतो. देह कोणाला पाहिजे? जीवाला. जीवाला देह कशासाठी पाहिजे? विषय सुखासाठी. विषय सुख म्हणजे काय त्याला माहीत नाही. फक्त कानाला चांगला ऐकायला पाहिजे, डोळ्याला चांगला दृश्य दिसलं पाहिजे, नाकाला सुगंध पाहिजे, तोंडाला चव पाहिजे, त्वचेला स्पर्श पाहिजे. पंच काय काम 10 इंद्रिय ना, तर 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्याचं काम दृश्य, नाकाचं काम सुगंध, कानाचं काम ऐकणं, तोंडाचं काम चव आणि त्वचेचं काम स्पर्श. हे 5 विषयांसाठी 5 ज्ञानेंद्रिय काम करतात, कर्मेंद्रिय काम करतात. 10 इंद्रियात हा जीव अडकून पडलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं? तो जन्मापासून मरेपर्यंत विषय सुखासाठी जन्म जगतो आणि मरेपर्यंत हा विषय सुख काय पूर्ण होत नाही. मरेपर्यंत कळत नाही त्याला. आणि तो हा देह परमेश्वराने दिलेला हा पंचमहाभूतांचा शरीर त्याला कशासाठी दिलं तेच कळत नाही. फक्त उदरंभरणं या देहाला जीवाला सुख कसं मिळेल आणि मिळाल्यानंतर पण आपल्याला सुख पाहिजे म्हणून तो काहीतरी चांगले कर्म करतो, पुण्य करतो. ते मिळतं की ते माहीत नाही, अंदाज. पण वेदशास्त्र पुराण सांगितलं त्याच्याप्रमाणे तेवढं ते कोणाला जाग आली तर करतो, नाही तर काही नाही. काय सांगायचं आहे? हे सगळं जीवासाठी आहे. का? पुण्य का कमवतो? पुढचा जन्म चांगला मिळाला पाहिजे. फार तर काय स्वर्गलोक मिळाला पाहिजे. जन्म म्हणतात त्याला, स्वर्गलोक म्हणतात. सुख मिळणं म्हणजे सुखच, म्हणजे तिकडे देह आहे. देहाशिवाय तो राहूच शकत नाही. देह सूक्ष्म देह आहे की नाही तिकडे, विषय सुख आहे की नाही तिकडे. जोपर्यंत सूक्ष्म देह आहे, विषय सुख आहे, तोपर्यंत सुख नाही, आनंद नाही. आणि पुण्याच्या जोरावर जरी आपण स्वर्गात गेलो, पुण्य संपल्यावर परत मनुष्य देह आहे. सलोकता संवित स्वरूप आहे, तिन्ही मुक्ती नाशिवंत जाणं. हे सद्गुरू भेटल्यावर कळतं. नाही तर काय बरेच लोक काय मी वैकुंठच आहे, मला गती मिळाली. बरोबर, ठीक आहे, गती मिळाली. ती गती कशाच्या आधारावर आहे? पुण्याच्या आधार. पुण्य संपल्यापर्यंत मनुष्य जन्म आहेच ना. कारण स्वर्गात जाऊन पुण्य कमवता येत नाही, कुठलंही कर्म बंधन नाही तिकडे. इकडे आहे ती मनुष्य देह म्हणून मोक्षाचं द्वार आहे. या मोक्षाच्या द्वारातून बाहेर पडण्यासाठी काय सत्समागम पाहिजे. मग सत्संग म्हणून सांगितले आता सौहा परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? ती नवविद्या भक्तीची पहिली भक्ती श्रवणम. त्याच्याने कळतं परमार्थ म्हणजे काय. आता सौहा परमार्थ
जो साधकांचा निस्वार्थ हा परमार्थाचा स्तवन किंवा विषयाचं ज्ञान घेतलं तर काय होणार आहे? स्वार्थ होणार. ज्या जन्म कारणासाठी आपण जन्म घेतलेला आहे, कशासाठी जन्म घेतलेला आहे? मोक्षाचं द्वार आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर यायचं आहे, पण जन्म तर कळलं पाहिजे. जन्म घेणं चांगला की वाईट हे तर कळलं पाहिजे. मृत्यू हा चांगला की वाईट हे तर कळलं पाहिजे. मृत्यू माहिती आहे सगळ्यांना वाईट आहे. हा सगळे मृत्यूला घाबरतात. देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी जुलक्ष चौरेश्वरी हे मृत्यूला घाबरतात, कारण मृत्यूबद्दल माहितीच नाही, त्याला जन्माबद्दल माहितीच नाही आहे. सगळे घाबरतात तर मृत्यूला. का म्हणतात त्याला? सगळं आयुष्य पण मस्त जगणार, मरणाला तर घाबरणार. मृत्यू नको. मृत्यू म्हणजे त्याला माहीतच नाही ना. हा शरीर त्रास द्यायला लागला तर देव मला सोडव. ज्या कारणासाठी हा देह दिलेला आहे तो त्याचा कधी विचार करत नाही. का विचार करत नाही? का विषयच नाही. त्याचा विषय काय आहे? विषय सुख. मी चांगला व्हायला पाहिजे, मी मोठा व्हायला पाहिजे, मी सुखी व्हायला पाहिजे. त्याला सुख माहीत नाही. हा त्याला ज्याला सुख म्हणतात ते सुखच नाही आहे. म्हणून आपण बघतो कोण सुखी आहे? श्रीमंत सुखी नाही, मध्यमवर्गीय सुखी नाही, गरीब सुखी नाही, कोणीच सुखी नाही आहे. आणि सगळे देहबुद्धीत आहे. सगळ्यांना सुख पाहिजे, पण विषय सुख पाहिजे. सुखी नाही म्हणून रामदास महाराजांनी काय सांगितलं? जनी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मनात तूच शोधून पाहिजे. शोधला तर कोण सुखी आहे? कोणीच नाही. मग सुख कुठं आहे ते सांगितलं आहे. त्याच्यासाठी परमार्थ म्हणजे काय ह्याचा अभ्यास त्याच्याने कळतं. परमार्थ म्हणजे खरं सुख कुठं आहे. धन कुठला? गुप्त धन म्हणजे सुख, आनंद. तो कशात आहे ते त्याने सांगितलं आहे. आणि जे त्यास तो सुख गेलं तर काय होणार? खरंच आयुष्याचं काय म्हणतात सार्थक. आता स्तवा परमार्थ जो साधकांचा निस्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा सर्वात श्रेष्ठ योग हा आहे. आणि याच कारणासाठी मनुष्य जन्म आहे. कारण ह्याच्यातूनच देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी तयार होतात. ह्याच मनुष्य योनीत कर्मबंधन आहे, चांगलं वाईट आहे. म्हणून तो देव होऊ शकतो, दानव होऊ शकतो, मानव होऊ शकतो किंवा पशुपक्षी होऊ शकतो. कर्मबंधन आहे. हे स्वर्गात गेल्यावर नाही आहे, कुठल्या 84 लक्ष योनीत गेल्यावर नाही आहे, फक्त मनुष्य. म्हणून मोक्षाचं द्वार म्हटलेलं आहे. मग मोक्षाच्या द्वारामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे? परमार्थ म्हणजे काय कळलं पाहिजे. जो परमार्थाने काय होतं? खरं हा आयुष्य कशासाठी आहे, हा देह कशासाठी आहे, ह्या देहाचा वापर कसं करायला पाहिजे ते कळतं. ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा सगळ्यात श्रेष्ठ हा योग आहे. आहे तरी परसुगम आहे, तरी परमसुगम. काय आहे? सोपा आहे, पण सत्संग आवडत नाही. सत्संग आवडत नाही. परिजनासी झाला दुर्गम, काजाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संत समागमची आवड तयार झाली तर सोपं आहे, पण ती आवड तयार होत नाही ना. पहिली गोष्ट की आवड तयार व्हायला काय पाहिजे? जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग विठ्ठल कृपा केली. जन्म अनेक जन्माचे जन्म सुकृत पाहिजे ना. सकृत नाही म्हणून पकडत नाही. सगळं संत साधू सत्त ऋषी मुनी जपी तपी संतांनी सगळं सांगून ठेवलं आहे, पण आवड नाही. कशामुळे? पुण्य कमी पडतो. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग विठ्ठल कृपा केली. तेव्हाही विठ्ठलाची कृपा. मारताना वासना कुठली पाहिजे? वासना मला काही नको, मला सद्गुरू भेटला पाहिजे. तर कशासाठी? सत्य काय कळायला, मोक्ष मिळवायला. या वासनेनं जो मरतो त्याला सद्गुरू भेटतो. आणि सद्गुरू भेटला तर एका जन्मात होत नाही, त्याच्यासाठी परत जन्म घ्यावे लागतात. त्याच्यानंतर आपल्याला मोक्ष म्हणजे काय कळत. ही आवड तयार होते. ही आवड तयार झाल्यानंतर सांगायची गरज नाही. जसं मुलाला शाळेत पहिलं काय पाठवावं लागतं की नाही,
मनावर बळजबरी करावी लागते, सवय लागते त्याला, सवय लागतात सवय पडे. सवय लागल्यावर त्याला सांगायची गरज नाही. सकाळी उठतो, आंघोळ वगैरे करतो, आई मला शाळेत जायचं आहे, राहा नको ना, मी राहणार, माझे मित्र आहेत, गुरुजी आहेत, तसं इकडे आवड होते, कार्यक्रम आहे इकडे, निघून जाणार, थांबणार नाही. रविवार झालं येणार, आवड आहे ना ती, समाधान आहे, शांती आहे, कारण जीवाला सुख पाहिजे, तो विषयातून किंवा आत्मसुखातून, पण सुख पाहिजे त्याला. आपण विषयातून जोपर्यंत सुख घेतो तोपर्यंत आपला निजसार्थ नाही. जेव्हा आपण आत्म्यातून सुख घ्यायला शिकतो तेव्हा निजसार्थ. म्हणून सांगितलंय, आता स्तवा परमार्थम, जो साधकांचा निस्सार्थ, ना तरी समर्थामध्ये समर्थ योग आहे, तरी परमसुगम, परिजनासी झाला दुर्गम, काजयाचे व चुकलेवर महसत समागमाकडे रजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वरा, राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री निसर्ग महाराज.